नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. आजचा विषय थोडासा वेगळा आहे, कारण की हा विषय भटकंतीचा आहे. एकल भटकंती, ज्याला आपण सोलो ट्रिपसुद्धा म्हणतो. ती सोलो ट्रिप नेमकी कशी केली जाते, तर याचे बहुतांश लोकांना अनुभव असतील. ते कुठेतरी भटकंतीसाठी गेले असतील. काही शेतकरी आहेत जे त्यांच्या कुठेतरी भटकंती करायची म्हणून जवळच्या गावातल्या नदीच्या किनाऱ्यावरती, काठावरती कधीतरी गेलेले असतील, किंवा जवळ कुठेतरी एखादं ठिकाण असेल पर्यटनाचं तर तिथे गेले असतील. डोंगर दऱ्या असं काही असेल तर तिथेही जाऊन आले असतील. पण हे किती वेळ करतो आपण, तर साधारण काही तासांसाठी, काही दिवसांसाठी, म्हणजे एक दिवस म्हणूया फार फार तर. पण आज आपल्यासोबत जे आवले आहेत, 6 डिसेंबरला त्यांनी एक सोलो ट्रिप सुरू केली. तर ती त्यांची सोलो ट्रिप 24 डिसेंबरपर्यंत चालली. ही सोलो ट्रिप जी होती याच्यामध्ये त्यांनी जो काही संपर्क आहे आजूबाजूच्या लोकांसोबतचा तो बंद केलेला होता. म्हणजे त्यांच्यापाशी मोबाईल होता पण ते वापरत नव्हते. त्याचं GPS लोकेशन ते वापरून कुठे जात नव्हते. आणि हे सगळं कुठे केलं त्यांनी, तर हे केलं त्यांनी सह्याद्रीच्या जंगलामध्ये. ज्या सह्याद्रीबद्दल आपल्याला सातत्यानं अभिमान असतो, त्याच सह्याद्रीच्या जंगलामध्ये ते 18 दिवस होते. आणि या 18 दिवसात त्यांना काय अनुभव आले, त्यांचं अनुभव विश्व ह्याच्यामुळे कसं बहरलं, अधिक फुललं, हेच जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲग्रोवनचे बातमीदार मनोज कापडे सर. सर, तुमचं या ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. भटकंती करायला आवडत नाही अशी माणसं शक्यतो आपल्याला सापडणार नाही. निमित्त मिळालं तर कुठेतरी जाऊ. आता आपला सगळा प्रेक्षक वर्ग हा शेतकरी आहे. नाही म्हटलं तरी आषाढी वारीच्या निमित्ताने जाऊ बाबा महिनाभर पांडुरंगाला भेटायला, असं म्हणून कळत नाही. ती एक भटकंती असतेच. पण याच्यामध्ये काय ना, माणसं सोबत असतात, समाज कनेक्ट असतो. तुम्ही एक भटकंती केली आत्ता 17-18 दिवसांची, आणि ती अशा ठिकाणी केली आहे जिथे शक्यतो माणसं जायला एकट्यानं घाबरतील. सह्याद्रीच्या सगळ्या प्रदेशात फिरायचं म्हटल्यानंतर साहजिकच काही प्रश्न निर्माण होतात की इथं फिरायचं म्हटल्यानंतर एक तयारी तुमची मानसिक शारीरिक अशी असावी लागते. तुम्ही मात्र 17-18 दिवस फिरलात. हे फिरण्याचं खूळ नेमकं डोक्यात कधीपासून आलं, काय आलं? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सह्याद्री तसा आपण जर त्या सह्याद्रीची भौगोलिक रचना पाहिली तर सह्याद्री तसा गुजरातमधून जो सुरू होतो तर तो थेट केरळपर्यंत जातो. ही पश्चिम घाट आहे आणि पश्चिम घाटामध्ये जो सह्याद्री विस्तारलेला आहे त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रातून जाणारी जी पश्चिम घाटाची धार आहे, मुख्य धार, त्याला आपण सह्याद्री म्हणतो. आणि हा सह्याद्री संपूर्णपणे महाराष्ट्राच्या संस्कृती असेल, लोकजीवन असेल, शेती असेल, समाजव्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल, सगळ्यांवर सह्याद्री असं व्यापलेलं आहे. आता यात गंमत अशी आहे की मी 2004मध्ये आम्ही सकाळ माध्यम समूहाच्या त्यावेळेस नव्याने निघालेल्या ॲग्रोवन दैनिकामध्ये जेव्हा आलो तेव्हा आम्ही शेती संस्कृतीचा अभ्यास सुरू केला होता. आणि महाराष्ट्राची शेती म्हटली की त्यामध्ये सह्याद्रीला बाजूला करताच येत नाही. मग हा सह्याद्री म्हणजेच महाराष्ट्राच्या शेतीची आपण जीवनदायिनी म्हणूया. बरोबर आहे. कारण पश्चिम घाट तिथे आहे. पश्चिम घाटात मुख्यत्वे मान्सून येतो आणि सुजलम सुफलम करतो ह्या महाराष्ट्राला. तर सह्याद्रीमधलं लोकजीवन, कृषी व्यवस्था, समाजरचना, तिथल्या समस्या हे आधीपासूनच, म्हणजे जसं मी ॲग्रोवनमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या एक उत्सुकतेचा विषय होता आणि अभ्यासाचा पण विषय होता. परंतु पहिल्या काही 10-1 वर्षामध्ये जास्त अभ्यास झाला नाही, पण सह्याद्रीमधल्या समस्या वगैरे आम्ही थोड्या हाताळायचो आणि ॲग्रोवन त्याला चांगलं प्रसिद्धी द्यायचा. अलीकडे 2-4 वर्षामध्ये असं झालं की सह्याद्रीमधल्या काही समस्या वाढत आहेत. उदाहरणार्थ विकास होतोय, नव्याने काही प्रकल्प येत आहेत, सह्याद्रीमधले आधीचे जे काही जलसंपदा विषयक म्हणजे धरण प्रकल्प आहेत त्यांच्या काही समस्या होतात. आणि सह्याद्री हा मुख्यत्वे आपली मूळ शेती व्यवस्था जी आहे महाराष्ट्राची ती व्यवस्था जपणारा आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण पौष्टिक तृणधान्य जे म्हणतो, आता देशभर त्याची चर्चा आहे, तर सह्याद्री हे पौष्टिक तृणधान्यांचं मुख्य आगार आहे. होतं आणि अजून पण आहे, परंतु ते बऱ्यापैकी आता आकसलंय. उदाहरणार्थ नागली, रागी, वरई, बरोबर, भात, हे सगळे पिकं जे आहेत ते पिकवणारे शेतकरी, तिथली व्यवस्था ही सह्याद्रीमध्येच आहे. आणि ॲग्रोवन जसं सर्व पिकांचं व्यवस्थेचं कृषीमधल्या आढावा घेतं तसं याही व्यवस्थेचा आढावा घेतो. तर त्यानिमित्ताने माझं सह्याद्रीत जाणं
येणं असायचं. आम्ही सह्याद्रीमधल्या काही यशोगाथा पण करायचो. तिथले शेतकरी कशा पद्धतीने म्हणजे शेती करतायत, कोणत्या समस्यांना सामोरं जात आहेत. लक्षात असं आलं की त्यांच्याकडे साधनसुविधा खूप कमी आहे, परंतु ते जगण्यासाठी संघर्ष करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो शेतकरी नाउमेद होत नाही आहे, तो शेतकरी निराश होत नाही आहे. साधनसुविधा नाहीत, कर्जबाजारीपणा आहेच, त्यानंतर उत्पन्नही कमीच आहे शेतीमधून, तरी तो लढतो, तो आत्महत्या करत नाही. तुमच्या एक लक्षात असेल की सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आत्महत्या होताना दिसत नाहीत. समस्या आहेत का, तर समस्या मोठ्या आहेत. विदर्भ मराठवाड्यासारख्या स्थिती आहे. मग तिथे माझं जाणं जेव्हा सुरू झालं तर माझ्या असं लक्षात आलं की तो तिथल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये रमलेला आहे. तिथल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये तो शेती करतो कष्टाची, तिथे तो फिरतो आणि त्याला जर काही आरोग्याची समस्या असेल, शिक्षणाची समस्या असेल किंवा नातगोता असेल तर तो शहरात येतो आणि परत जातो. त्यासाठी तो पायी चालतो. म्हणजे काही काही म्हणजे बरेचसे असे सह्याद्रीमध्ये भाग आहेत की 5-5, 6-6 तास लागतात तुम्हाला शहराकडे यायला आणि पुन्हा जायला. काही गावं तर अशी आहेत की दिवस लागतो पूर्णपणे. तर मग अशा गावांमध्ये पण माझं जाणं थोडं सुरू झालं. कामाच्या निमित्ताने कामाच्या सगळं जाणं निमित्ताने. चाललेलं मग होतं. आम्ही बातम्या करायचो, यशोगाथा करायचो. मग हळूहळू मला तिकडच्या निसर्गाची पण आवड तयार व्हायला लागली. अच्छा. आणि सह्याद्री म्हटलं तर म्हणजे आपले आराध्य दैवत जे महाराष्ट्राचं शिवराय, त्यांचं ते स्फूर्तिस्थान आहे, त्यांची ती कर्मभूमी आहे. तिथे काय 300-350 किल्ले आहेत, तुम्हाला माहिती आहे, घाटवाटा आहेत. आणि आपली स्थापत्यशैली जी आहे महाराष्ट्राची, ती तिथेच उदयाला आलेली आहेत, कारण दऱ्याखोऱ्यांमध्ये अनेक मंदिरं आहेत वेगवेगळी. तर याचा पण एक उत्सुकता तयार झाली, त्याचाही अभ्यास करावा असं वाटू लागला. मग हळूहळू मी जायला लागलो. मग 1-2 दिवसाची भटकंती व्हायची, पण ती त्याच्यामध्ये मला जरा अपूर्णता वाटू लागली की पण आता ही 1-2 दिवसांची भटकंती ज्यावेळेस व्हायची त्यावेळेस नेमकी तुम्ही ती भटकंती कशी करायचात? कारण की आत्ताच्या भटकंतीत काही वेगळे पण आहे त्यापेक्षा. म्हणजे ती जी काही रेग्युलर भटकंती होती ती तुम्ही तुमचं काम करून, दैनंदिन पद्धतीचं काम करून किंवा कामानिमित्तच गेलोय तिथे आणि मग भटकंती सुरू झाली आहे, काम संपलंय, आता पुढे भटकून येतो, असं होतं का ते ठरवून तुम्ही करत होतात? तुम्ही म्हणता तसं दोन्ही स्वरूपाची व्हायची. एक तर मी माझ्या कामाच्या निमित्ताने करायचो 1-2 दिवसाची भटकंती, आणि आमचे मित्रमंडळी आहेत, आमचे काही समूह आहेत, त्यांच्याबरोबर पण मी जायचो. पण त्याला काय मग नंतर मर्यादा अशा यायला लागल्यात की जेव्हा आपण समूहाबरोबर जातो तर मित्रांबरोबर गप्पा टप्पा होतात भरपूर, पण आपल्या मनामध्ये जे काही असतं की बाबा इथे थांबायचंय, इथे मनमोकळेपणाने आपल्याला काही पाहायचंय, किंवा सह्याद्रीमध्ये शेतकरी भेटला त्याच्याशी गप्पा मारायच्या, तर बरोबर मित्र असल्यावर मर्यादा येतात. मग ते त्यांना गैरसोयीचं होतं, म्हणून मग त्यांना टाळून सुट्टीच्या दिवशी जाता येईल का, मग मी एकटा असं जायला लागलो. मग तिथे मनमुरादपणे बसणं, निसर्ग निहाळणं, शेतकऱ्यांशी गप्पा टप्पा करणं, आणि मग त्याच्यातून हे असं मला थोडंसं एकटेपणाची जाण्याची सवय लागली, आनंद पण मिळू लागला. आणि तो आनंद प्राप्त होत असताना बातम्याही मिळू लागल्या, त्यामुळे मी वारंवार जाऊ लागलो. पहिला ट्रेक नेमका तुम्ही कुठला केला, कुठे भटकंतीसाठी गेलात, आणि त्या भागातलं काय अनुभवायला मिळालं की अरे आता इकडे आपण अधिक एक कुतूहल निर्माण होतं, त्यावेळेस तुम्ही खोदायला लागतं ना पुढे पुढे. तर असं कुठले झालं, पहिला ट्रेक कुठला होता आणि कधी त्याची जाणीव झाली की असं करायला हवंय? हो, तसं मी सह्याद्रीमध्ये जी सुरुवात केली भटकंतीला, ती टेकडीवरनं चालू केली. आणि टेकडी म्हणजे आपली पुण्यातली पर्वती. अच्छा, पर्वतीच्या टेकडीवर गेले होते पहिल्यांदा? पर्वती टेकडीला जायला लागलो. मग हळूहळू 1-2 महिने झाले, त्याच्यानंतर मी तळजाईला जायला लागलो. तळजाईची आणखीन थोडीशी मोठी रेंज आहे. मग नंतर वेताळ टेकडीवर पण जाणं व्हायचं. मग आपसुकच आता पुण्यातल्या सगळ्या परिसरातलं तुम्ही जर बघितलं तर भटक्यांना सिंहगड खुणावतो. बरोबर. मग सिंहगडाकडे जाणं झालं, आणि सिंहगडाचा ट्रेक जो होता तो माझा पहिला ट्रेक होता. आणि जेव्हा सिंहगडावर मी गेलो तर त्या दिवशी रविवार होता, मला सुट्टी होती, आणि माझ्या असं लक्षात आलं की पावसाळ्याचे दिवस होते. मी मित्रांबरोबर गेलो आणि जेव्हा परतलो तेव्हा खूपच म्हणजे असं प्रोत्साहनाने भरलेला होतो. दुसऱ्या दिवशी सोमवारी मी कामावर गेलो तर खूपच एनर्जेटिक वाटत होतं. आणि मला असं वाटलं की दर रविवारी आपण जेव्हा जातो कुठे ना कुठे, तेव्हा सोमवारी कामावर येताना कंटाळा येतो. म्हणजे ते सगळ्यांचं आहे तसं, की नकोसं वाटतं की कालची सुट्टी छान होती, तिकडेच हे करायला पाहिजे होतं, राहायला पाहिजे. बरोबर आहे. मग तो सोमवार मला थोडा वेगळा जाणवला आणि मी खूप काम केलं त्या दिवशी.
आणि दिवसभर मला आळस जाणवला नाही, काम छान झालं, बातम्यात अधिकच्या झाल्या. मग मी म्हटलं पुढच्या रविवारी पण जाऊया. मग मी सिंहगडावर गेलो पुढच्या रविवारी, पण त्याच्या पुढच्या रविवारी मला तोच अनुभव आला. मी म्हटलं अरे हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे जर तुम्ही निसर्गात गेला आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरला, काही वेगळी दृश्य पाहिली, तिथली छान हवा घेतली, छान दृश्य पाहिले, तर शरीर तुम्हाला अधिक ते खुलतं आणि तुम्हाला असं बळ मिळतं की जे तुमच्या शहरातल्या कामांना पण बळ देतं. बरोबर आहे. तर मग माझं सिंहगडाकडे येणं सुरू झालं. आणि तुम्ही म्हणता तसं की हे नेमकं नंतर पुढे कसं झालं, तरच मी सिंहगडाची खालची जी धार आहे, म्हणजे सिंहगडाला झुंजार माचीच्या बाजूलाच म्हणजे तानाजी मालुसरे जिथून आले, तो ऐतिहासिक युद्ध जे झालं, तो तानाजी कडा आहे. तो तानाजी कडा आपण उतरून गेलो ना, तिकडे नायकांचा वाडा एक, आता वाडा पडला आहे, पण तिथे ते त्यांचे वंशज राहतात. मग मी तो कडा उतरून एकदा असं, जसा मला तेव्हा काही सराव पण नव्हता एवढा फिरण्याचा, पण मी आपला व्यवस्थितपणे उतरलो. मग तिथे गेलो, मग त्या वाड्यावर गप्पा मारल्या. आता सह्याद्रीच्या कुठल्याही दऱ्याखोऱ्यात गेला तर तो शेतकरीच असतो तिथे भेटणारा माणूस. आणि शेतकरी हा माझा आणि माझ्या दैनिकाचा आहे, गृहांचा, हा जिव्हाळ्याचा विषय. मग त्या गप्पा चालू झाल्या आणि मग त्याने आणखीन काही भाग सांगितले की आम्ही सगळे इकडनं राजगडाला जातो, याच बाजूने आम्हाला तोरणाची पण ही डोंगरधार आहे. मग तो सांगू लागला की आमचे लग्न जे झाले तर आमचे सगळे नातं गोतं पण डोंगरातलंच असतं. मग त्याने काही डोंगरातल्या त्यांच्या व्यथा कथा सांगितल्या, त्या मला फार आवडायला लागल्या. मग त्यांना मी म्हणालो की आपण जाऊया का एकदा, की या धारेमधून असं मला घेऊन जाल का तुम्ही? तो म्हणे या, कधी पण या. त्याच्यानंतर मी जेव्हा गेलो तर तो काही नव्हता, म्हणजे तो शेतकरी. मग मी स्वतःच गेलो त्यावेळेस आणि मला फार बरं वाटलं. मग मी एकदा सिंहगडाला गेलो आणि तिकडनं मग राजगडावर गेलो. की महाराजांचा जो जाण्याचा मार्ग आहे सिंहगडावरून राजगडाकडे आणि राजगडावरून पुन्हा तोरणाकडे, तर त्याला SRT म्हणतात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण हा ट्रेक खूप तसा प्रसिद्ध आहे. मग मी राजगडापर्यंत गेलो, पाय दुखले भरपूर आणि खूप मजा आली, पण पाय दुखले, शारीरिक बऱ्यापैकी थकवा आला, पण ती जी ओढ होती ती मात्र वाढली. मग राजगड ते महाराजांची 25-28 वर्षांची राजधानी. आणि मग काय झालं की पुढच्या प्रत्येक ट्रेकमध्ये मला राजगडाकडे जास्त जाऊशी वाटायला लागलं. राजगड खूप मोठा आहे तसा विस्ताराने. आणि तिथे गेल्यानंतर कळतं की महाराजांनी का स्वराज्याची राजधानी रायगड ठेवली आणि स्वराज्याची संपूर्ण रचना आणि त्याचं नियोजन, त्याच्या मोहिमा महाराजांनी राजगडावरून आखल्या. आपण जेव्हा वारंवार सगळ्या धारेतून राजगडाकडे जातो तेव्हा ते लक्षात येतं की महाराज वारंवार राजगडाकडेच का यायचे किंवा तिथूनच मोहिमा का आखल्या. मी माझ्या भटकंतीच्या मोहिमा राजगडाकडूनच आखायला लागलो. निसर्ग म्हटल्यानंतर आपल्यासमोर जे काही ढोबळ मनानं एक चित्र आकाराला येतं, तसं सह्याद्रीच्या बाबतीत लोकांना जर का सांगितलं तर लोकांना असं लांबून अरे डोंगर दिसतोय, काहीतरी आहेत झाडांनी, हिरवगार दिसतंय. आतमध्ये शिरल्यानंतर काय अनुभूती असते, काय अनुभवायला मिळतं? माझ्यामध्ये सह्याद्री म्हणजे केवळ पर्वतांचे असे ठोकळे नाही आहेत किंवा नुसते दगडधोंडे नाही आहेत. सह्याद्री खरं तर निसर्गाने किंवा आपल्याला असं म्हणता येईल की ह्या निर्मात्याने दिलेलं खूप असं सुंदर असं मोठं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपण प्रत्यक्षात जाऊन पाहू शकतो. सह्याद्रीमध्ये तुम्ही जेव्हा जाता ना, तर नुसत्या दऱ्या खोऱ्या खिंडी किंवा नद्या नाले ओहोळ धबधबे हेच नाही, याच्या पलीकडे सह्याद्री आहे. सह्याद्रीमध्ये तुम्ही जाऊन तिथली जैवसंपदा बघू शकता, तिथली स्थापत्यशैली बघू शकता, तिथली दुर्गरचना बघू शकता. त्या ठिकाणी अशी काही खोल अशी जाणारी जंगलं पण आहेत. तिथे जंगलांमध्ये तुम्ही गेले, काही जंगलं अशी जवळीचं खुरं आहे त्याच्यामध्ये की तिथे सूर्याची किरणं पण पोहोचत नाहीत. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पशुपक्षी आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. तुम्हाला पक्ष्यांचं ज्ञान असलंच पाहिजे असं नाही. तुम्ही जर गेला तिथे त्या जंगलांमध्ये, ते इतके वेगवेगळे पक्षी तुम्हाला बघायला मिळतात, त्यांचे आवाज ऐकायला मिळतात. म्हणजे मी शास्त्रीय अभ्यास तुमचा पशुपक्ष्यांचा नसेल, परंतु ते तिथे जाऊन अनुभवणं आणि ते बघणं हे पण खूप आनंददायी असतं. ते आहे. पुन्हा सह्याद्रीमधलं लोकजीवन हे सह्याद्री इतकंच बघण्याची गोष्ट आहे आणि अनुभवाची पण गोष्ट आहे.
सह्याद्रीमधली माणसं जी आहेत ही अतिशय वेगळी माणसं आहेत. ती चिवट आहेत, ती जिद्दी आहेत आणि प्रामाणिकपणा ओतप्रोत भरलेला आहे. आणि ती चौथी गोष्ट जी दुर्मिळ झाली आहे या सगळ्या विकासाच्या याच्यामध्ये ती म्हणजे माणुसकी आणि आपुलकी. तर ती माणसं बघा, जर तुम्ही एखाद्या वेळेस सह्याद्रीमध्ये जाल आणि पर्वतावरून उतरताय तर खाली एखादा पाडा असतो. त्या पाड्यावरून तुम्हाला एखादा शेतकरी बाबा किंवा त्याची पत्नी किंवा त्याची मुलं अशी न्याहाळत असतात आणि ती एक एक तास आपली उतराई बघत असतात. मग ते कधी उतरतात, कधी आमच्या घरात येतात, कधी आम्ही त्यांना पाणी देतो, कधी ती कांबळं टाकतो, त्यांना कधी ताक देतो, असं त्यांना होतं. आणि त्यांना असं वाटतं की हा आपल्या घरी आलेला पाहुणा आहे. मग ते आस्थेने विचारतात, काय कुठून आला, कसा आला, जेवण करून जा. त्याच्यानंतर आपल्या मुलाबाळांची चौकशी करतात. आणि मला फार आश्चर्य वाटतं की ही कुठली माणसं, ही आपल्या नात्यागोत्यातली नाही, काही नाही, ही किती आनंदाने विचारतात. आणि बघा तुम्ही त्यांच्याकडे काही खाल प्याल त्यांना काही दिलं, त्याच्या आपण देतो स्वाभाविकपणे की हे असू दे पैसे, 50 रुपये 100 रुपये, तर ते घेत नाहीत. बऱ्याच वेळा घेत नाहीत. त्यांना ते असं वाटतं की नाही, हा आमचा अपमान आहे. आणि ती म्हणतात की या तुम्ही आमच्याकडे आनंदाने राहा, तुमच्या मुलाबाळांना पण घेऊन या. तर हे आपुलकी, हे वेगळेपण जे आहे ना, हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तुम्ही हिमालयाच्या सहली करा, युरोपाच्या सहली करा, पण अशी सह्याद्रीमधली माणुसकी जी आहे ती सह्याद्रीमध्येच मिळेल. तर हे पण एक सह्याद्रीचं वैशिष्ट्य आहे. 7 डिसेंबर 2025ला एक ट्रेक सुरू केला, एक भटकंती सुरू केली, महाभटकंती तुम्ही त्याला म्हणतायत. ती भटकंती सुरू झाली 7 डिसेंबरपासून आणि 24 डिसेंबरला तुम्ही ती भटकंती पूर्ण केली. पण ही भटकंती थोडीशी वेगळी होती, ती वेगवेगळ्या अर्थानं. त्याचं कारण तुम्ही मला सांगालच. मुद्दा हा होता की ह्या पुढच्या साधारण 18 दिवसांमध्ये तुम्ही जगाशी संपर्कच ठेवलेला नव्हता काहीच. आणि हा खरं तर मला प्रेक्षकांना पण सांगायचं आहे की थोडासा अवखळपणा आहे, म्हणूनच मी अवलिया हा शब्दप्रयोग सुरुवातीला केलेला आहे. तर तुम्ही ते 18 दिवस सह्याद्रीमध्ये भटकायला सुरुवात केली, रायगडापासून सुरुवात केली आणि साल्हेरपर्यंत गेलात. होय. साधारण बघितलं तर ढोबळमानानं मी असं म्हणतो की 600-700 किलोमीटर तुम्ही चाललात, जंगलातल्या पायवाटांनी, रस्त्यांनी तुम्ही चालत चालत गेलात, कुठेही थांबला नाहीत. म्हणजे जिथे थांबलात तिथं कुठे म्हणजे कुणाचा तरी आधार घेतलाय आणि थांबलायत असं नाही. तुम्ही माळरानावरती जिथं डोंगर असेल तिथे झोपलायत. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही 18 दिवस होतात. कसल्याही पद्धतीचा कनेक्ट तुमचा जगाशी नव्हता. हा सगळा अनुभव 18 दिवसांचा घेण्यासाठी तुम्हाला कशानं प्रवृत्त केलं? तुम्हाला का वाटलं की हे असं काहीतरी आपण करायला हवंय? खरं तर हे खूप रिस्की आहे, म्हणजे मीच आधीच डिस्क्लेमर देतो की हे रिस्की आहे. पण तुमचा अनुभव काय होता? तुम्हाला असं का करावं असं वाटलं की 18 दिवस आपण आता असं चालत चालत जाऊ? याची सुरुवात नेमकी कशी झाली? बरोबर. नाही, वाचक मंडळींना पण नम्रपणे सांगायचं आहे की अशा पद्धतीने आपण एकल, म्हणजे ज्याला सोलो भटकंती म्हणतो, तर ती करू नये. म्हणजे मी स्वतः देखील माझ्या मित्रांना, माझ्या नात्यागोत्याला किंवा कोणाला समूहाला पण असं सुचवत नाही की तुम्ही एकट्याने सह्याद्रीमध्ये जा. सह्याद्रीमध्ये एकट्याने जाणं तसं धोकेदायक आहे आणि अनेक प्रकारच्या समस्या तिथे येतात. त्या समस्यांना हाताळण्याचं जो अनुभव आणि जे ज्ञान पाहिजे पुरेसं ते नसतं. मग त्यातून समस्या येतात आणि ते जीवघेण्या पण ठरू शकतात. म्हणून मी आधीच सांगेल की असं शक्यतो टाळावं. आता तुम्ही असं म्हणाल की मग तुम्ही का केलं, कसं केलं? तर त्यामागे पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितलं. मी पत्रकार आहे आणि मी पत्रकार म्हणून यापूर्वी अनेक डिझास्टरमध्ये मी काम केलेलं आहे. म्हणजे नैसर्गिक आपत्ती, मग ते महापूर असतील, दंगली असतील, भूकंप असेल, मराठवाडा भुज असे भूकंप असतील, यामध्ये जाऊन एकट्याने मी वार्तांकनं केलेली आहेत. आणि त्यावेळेस मी तिथे राहिलेलो आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये. सह्याद्रीमध्ये पण ज्यावेळेस असे काही प्रसंग यायचे की जिथे दरड कोसळलेली आहे किंवा ज्या ठिकाणी घाटवाटा बंद झाल्या आहेत, मग त्या ठिकाणी जाऊन आपण तिथल्या समस्या समजून घेणं आणि त्या मांडणं, असंही मी केलेलं आहे. ही जी तुम्ही म्हणाला 18 दिवसाची मोहीम माझी, ही करण्याच्या आधी मी एकदम तयार झालो, रायगडावर गेलो आणि तिथून 18 दिवस निघालो, असं काही झालेलं नाही. या भटकंतीला एक चांगलं रूप येण्याच्या आधी जे माझे 4-5 वर्ष सह्याद्रीमध्ये गेले ते अतिशय शिस्तबद्ध गेले. शिस्तबद्ध भटकंती मी केली आहे. साधारणतः 15,000 ते 16,000 किलोमीटर मी फिरलो. त्याच्या आधी मी मागच्याच वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये
प्रतापगड जो आहे म्हणजे मधुमकरंदगड त्याच्या पायथ्याशी घोणसपूर गाव आहे आणि तिथे पार वगैरे घाट आहे. तर तिथून मी पारमधून प्रतापगडला आलो पायी आणि तिथून मी 17 दिवस चालत पुन्हा कळसुबाईला गेलो होतो. तर ती ही माझी पहिली मोठ्या स्वरूपाची दीर्घ भटकंती होती. या भटकंतीमध्ये मी प्रतापगडाकडनं महाबळेश्वर, तिकडनं पुन्हा वरणघाट, रायरेश्वर आणि मग राजगड तोरणा हे करून रायगडाला गेलो. तिकडे प्रदक्षिणा घेतली आणि ती प्रदक्षिणा पूर्ण करून मग पुढे हळूहळू भीमाशंकर आणि मग कळसुबाईकडे गेलो होतो. तर ह्या 17 दिवसांमध्ये अतिशय शिस्तबद्ध मी जरी एकटा असलो जंगलामध्ये तरी माझी स्वतःची एक शिस्त असते आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ताणतणाव म्हणजे माझ्या शरीरावर येणार नाही, दुखापत होणार नाही, निसर्गामधून जाताना काही अगोचरपणा होणार नाही याची मी कटाक्षाने आणि प्रचंड काळजी घेतो. पण या सगळ्या 15-16 हजार किलोमीटरच्या भटकंतीत मला कधी काही खरचटलं पण नाही आणि असे प्रसंगही नाही आले की मी संकटात आलो आहे. तुम्हाला एक सांगतो मी की मी जेव्हा भटकंतीला सुरुवात केली तेव्हा हरिश्चंद्रगड ही भटक्यांची पंढरी आहे. आता हरिश्चंद्रगडावर तुम्ही कधीही गेला तर तिथे भारतभरातून लोक आलेले असतात आणि ते एक स्वप्न आहे म्हणजे हरिश्चंद्रगड हे सगळ्यांना पडलेलं. मी पण आपला एक दिवस एकटा गेलो हरिश्चंद्रगडावर आणि हरिश्चंद्रगडावर अडकलो. मी एकटाच अडकलो. तर तुम्ही जर हरिश्चंद्रगडाच्या या भटके जे अडकलेत त्यांचा इतिहास जर तपासला तर बरेचसे भटके परत आलेले नाहीयेत. म्हणजे एकटा तुम्ही गेला तर येण्याची शक्यता नसते. पण मी त्या चंद्रगडावर साधारणतः 15 तास अडकलेलो होतो. पण त्या 15 तासामध्ये मी जे काय अनुभवलं फार हे वेगळं होतं आणि 15 तासानंतर मी सुखरूप आलो. ही 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ती सगळ्यात म्हणजे मी निसर्गात फसणं काय असतं ते मी त्या अनुभवलं आणि त्याच्यातून शिकलो पण तसं नंतर कधी घडलं नाही. ते एकमेव झालं. आणि ही तुम्हाला मी जसं म्हणालो की प्रतापगड ते कळसुबाई ही मोहीम यशस्वी झाली आणि त्याच्यानंतर मी अनेक भटकंती केल्या. उदाहरणार्थ भीमाशंकर असेल म्हणजे लोणावळा ते भीमाशंकर असेल, त्याच्यानंतर सिंहगड म्हणजे कात्रज ते रायगड असेल, त्याच्यानंतर मग आपला सिंहगड ते शिवतरगड असेल, सिंहगड ते रायरेश्वर असेल. अशा काही 2-3 दिवसांच्या भटकंती मी केल्या आणि या भटकंतीमध्ये मी काही प्रयोग केले की जर समजा पाणी नाही मिळालं आपल्याला तर आपण कितपत चालू शकतो. आपल्याला अन्न नाही मिळालं तर आपण कितपत चालू शकतो. जंगलामध्ये आपण समजा वाटा भरकटलो तर नेमकं काय होतं, कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, मनाची अवस्था काय होते, शरीराची अवस्था काय होते याचे निरीक्षण मी स्वतःच घ्यायचो आणि त्याच्यावर उपाय पण करायचो. आणि मग असं होत होत माझं स्वतःचं एक शरीर एक छानपैकी तयार झालं. म्हणजे सह्याद्रीमध्ये भटकंती करताना कुठली जर अडचण आली तर त्याचे उपाय काय असतील हे माझं शरीर मला सांगायचं आणि मी पण ठरवू लागलो. आणि मग शिस्तबद्ध अजून भटकंती सुरू झाली. मग मी तुम्हाला सांगितलं की अन्न नसताना पाणी नसताना आपण फिरू शकतो तर फिरू शकतो. पण नंतरच असं झालं की अजून निसर्गाची प्रतिकूल परिस्थिती असेल, समजा धुवाधार पाऊस असेल तर करू शकतो का भटकंती. कारण धुवाधार पावसात वाटांमधून पाय निसटतात तुमचे, अतिशय दाट धुकं आहे, मग आपण चालू शकतो का, धुक्यामध्ये काहीच समजत नाही. तर ते सुद्धा मी सराव केले, धुक्याचे सराव केले, दाट धुक्यांमधून जाणं, रात्रीची भटकंती करणं, धुवाधार पावसात जाणं. पण हे सगळं करत असताना कुठेही आगळीक होणार नाही, कुठेही जीवावर बेतणार नाही असं हे करून म्हणजे आपण याला कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन म्हणजे आखणीपूर्वक अशी जोखीम घ्यायची आणि ते करायचं आणि ते अनुभव हळूहळू घ्यायचे. अर्थात हे सगळं करत असताना मी ते बातम्यांना जोडत होतो बरं का. म्हणजे भटकंती करायची, कुठल्या तरी गावात जायचं, बातम्या आणायच्या, परत यायचं, असं हे सगळं चालू होतं. मग नंतर माझ्या असं लक्षात आलं की एक छानपैकी एकल अशी भटकंती दीर्घ स्वरूपाची आणि काही नियम लादून होऊ शकते. त्यातले नियम थोडेसे म्हणजे जोखमीचे होते. जसं की मोबाईल वापरायचा नाहीये, गुगल मॅप न बघायचं नाहीये कुठे कुठे रस्ता जातोय, किंवा कुठे थांबायचं नाहीये कुणाच्या आडोशाला, कुठे कुणी काही दिलं तर खायचं नाहीये, पाणी प्यायचं नाहीये, स्वतः सगळं स्वतः कॅरी करायचंय.
हे सगळं नेमकं आलं कुठून, हे कशामुळे आलं? नाही, अगदी बरोबर आहे. हे बघा, मी सह्याद्रीमध्ये फिरणारा माणूस आहे आणि सह्याद्रीमध्ये जो फिरतो ना, तो शिवरायांच्या एकूण इतिहासाने भारून जातो. मग तो कोणी असो, म्हणजे अगदी परकीय पाहुणे जरी आले सह्याद्रीत फिरायला तरी ते आपल्या त्या इतिहासाने भारून जातात. मी त्यापैकीच एक आहे. आणि हा सगळा प्रदेश जो आहे हा आपल्या मावळ्यांचा प्रदेश आहे. आता हे जे मावळे होते, मावळे म्हणजे कोण? हे दऱ्याखोऱ्यात राहणारी जी मंडळी आहेत आता सध्या पण, हेच मावळे. म्हणजे मावळे म्हणजे असं काही वेगळं नाही, सर्व समाजाची माणसं आहेत ही. त्याच्यात धनगर आहेत, कातकरी आहेत, भिल आहेत, कोळी आहेत, रामोशी आहेत, महार आहेत, त्याच्यानंतर ब्राह्मण आहेत, त्याच्यानंतर मराठे आहेत, अशी सगळी. आणि ही सगळी मंडळी तुम्हाला शिवकालीन जी दुर्ग असतील, घाटवाटा असतील, तिथे त्यांचे गावं पाडे इथे तुम्हाला वसलेले दिसतील. तर त्यांचे आत्ताचे जे वंशज आहे ना, तर त्यांच्याकडे ह्या काही मावळ्यांच्या खाणाखुणा दिसतात. तर मावळ्यांच्या खाणाखुणा ह्या आता सध्याच्या वंशजांमध्ये दिसतात. त्या काय खाणाखुणा आहेत? साधी आहेत. ती माणसं प्रचंड चिवट आहेत आणि कष्टाळू आहेत. सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही झुंजत येतात. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो. आत्ताचे सध्याचे सह्याद्रीमधली, धाऱ्यांमधली ही जी काही कुटुंब आहेत, मुख्यत्वे शेती काम करणारी कुटुंब आहेत. आणि हे बऱ्याच ठिकाणी आजार पण येत नाहीत त्यांना, जे आपल्या शहरी भागामध्ये आजार पण येतं. काही म्हणजे अगदी तुम्ही पावसामध्ये भिजला तरी आजारी पडतात. तर तिथे तसं काही नाही आहे. कडाक्याच्या थंडीत ती कामं करतात. अनेकदा जनावरं घेऊन ती जातात रानामध्ये, खोल रानात जातात. पाणी तिथे नसतं उन्हाळ्यामध्ये, तरी पण ती तग धरतात. आणि ह्या मंडळींकडे ना त्यांच्या घरात टी व्ही असतो, ना त्यांच्याकडे आपल्यासारखे हँडसेट, महागडे मोबाईल असतात, काही नसतात, तरी ती आनंदाने जगतात छानपैकी. मग मी असा विचार केला की यांच्याप्रमाणे आपण वागूया का? शक्य आहे का? तर बघूया आपण. म्हणजे अशा या भावनेने मी जेव्हा ही भ्रमंती चालू केली, मी 7 डिसेंबरला पाचाडला गेलो. तिथे जिजाऊंचा राजवाडा आहे. राजवाड्याला नमस्कार केला आणि तिकडनं मग पुढे रायगडावर गेलो. भवानी माता आहे तिथे, शिरकाई देवी आहे, आणि महाराजांना नमस्कार केला. आणि मग ठरवलं की आता ते अर्थात हे पण नव्हतं ठरलेलं की रायगडाच्या कोणत्या धाऱ्याला जायचं सह्याद्रीमधून, म्हणजे दक्षिणेकडे जायचं कोल्हापूरकडे की इकडे उत्तरेला नाशिककडे निघायचं. तर मी नाशिककडे जावं असं ठरवलं आणि निघालो. तर मग निघताना असं ठरवलं की आपण करूया का, की हे जसे राहतात डोंगरधाऱ्यांमध्ये, जसे शेतकरी लोक राहतात सगळ्यांपासून मुक्त आणि छानपैकी, तसं करूया आपण. की ते काय बघा, डोंगरधारेमधला माणूस तो मोबाईल वापरत नाही अनेकदा, म्हणजे अनेक ठिकाणी वापरतात, परंतु जी जुनी माणसं ती नाही मोबाईल वापरत. ती प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतात, ऊन वारा थंडी पावसाला सामोरं जातात. ती कधी हॉटेलचं खात नाहीत आणि छानपणे रानामध्ये कुठलीही समस्या आल्या त्याला सामोरे जातात. मी तेच ठरवलं. अर्थात मी तुम्हाला सांगितलं त्याच्या आधी माझ्याकडे सराव होता मोठा. बरोबर आहे. ह्या सरावामुळे मी हे नियम करू शकलो. मी काय नियम केले की मोबाईल नाही बघायचा, 17-18 दिवस छानपैकी मोबाईल बंद ठेवूया. सह्याद्रीमध्ये फिरताना ज्यांचा अभ्यास नसतो भौगोलिक रचनेचा, त्यांना नकाशा लागतो. नकाशा मग तो कागदी असेल, तो तुमचा गुगलचा असेल, किंवा ॲप लागतात वेगवेगळ्या प्रकारचे. ते सगळे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये वाटा असतात, त्या बऱ्यापैकी तुम्हाला दिशादर्शन करतात. होकायंत्र असतं. मी हे काहीच वापरलं नाही आणि न वापरायचं ठरवलं. तुम्हाला सांगितलं जसे तिथले शेती संस्कृती राहते तसं राहण्याचा प्रयत्न केला. कुणाचं काही खायचं नाही, मस्तपैकी छानपैकी आपणच आपलं बनवायचं. पण हे ओझं सगळं अंगावरती होतं मग हे घेऊन जाताना? हा, तर मग हे सगळे नियम करताना आता तुम्ही म्हणाल की हा काय वेडेपणा होता. खरंच वेडेपणा होता, पण मग त्याचं मला थोडं मोल द्यावं लागलं. काय मोल द्यावं लागलं? तर त्याच्यामुळे माझं जे वजन मला वाहून द्यायचं होतं माझ्या पाठपिशवीवर, ते वजन जवळपास 30-32 किलोपर्यंत गेलं. मी दुसरा एक नियम असा केला होता की सह्याद्रीमध्ये फिरताना आपण निसर्गाच्या अभ्यासक आहोत, तर आपण निसर्गामध्ये एक जाळ करायचा नाही, जाळच पेटवायचा नाही. मग जाळ पेटवायचं नाही म्हणजे मग अन्नही शिजवायचं नाही जाळावर, असं झालं. तयार कडाक्याची थंडी आहे, अजूनही चालू आहे. त्यावेळेस पण लाटा होत्या त्यावेळेस थंडीच्या. हो. आणि मग शेकोटी करायची नाही. सह्याद्रीमध्ये तुम्ही जेव्हा जाल थंडीमध्ये, तर शेकोटी ही तुमच्या जगण्याचं साधन असते. मी ते देखील टाळलं. मग त्यामुळे मग मला काय करावं लागलं की गॅस बाळगावं लागलं. गॅसचे जे सिलेंडर आहेत ते ठेवावं लागेल 12-14.
ते 30-32 किलोपर्यंत वजन झालं. पहिले 2 दिवस मला कमालीचा त्रास झाला या सगळ्या वजनाचा. कारण पहिल्याच टप्प्यामध्ये मी पाचाडवरून रायगड चढतानाच माझी दमछाक झाली. आणि मी असं विचार करू लागलो की खरंच जाऊ का आपण एवढं सगळं, म्हणजे आपण बोललो तर आहे, संकल्प तर केला आहे, पण मी ठरवलं की जाऊया, जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत जाऊ. मग त्रास झाला म्हणजे बऱ्याच घामाघूम व्हायचं, थोडासा दम लागायचा, पण तो मर्यादित स्वरूपाचा. आणि मग पुन्हा रायगड उतरून मी काळ नदीच्या खोऱ्यात आलो. काळ नदीच्या खोऱ्यात आल्याला मोबाईल वापरायचा नाही आहे, नकाशा वापरायचा नाही आहे, मग चुकणं आलंच. तर पहिलेच म्हणजे रायगडाच्या समोर जी काही रांग आहे त्याला आम्ही वाघबिळीची रांग म्हणतो, तर आणि ती सांदोशीकडे जाते, सांदोशी गावाकडे. तर त्या रांगेत मी पहिल्यांदाच चुकलो. तिथे 2-3 तास माझे गेले. त्याच्यानंतर मग काळ नदीचं खोरं ओलांडलं. ते खोरं ओलांडून काळ नदीच्या म्हणजे त्या सांडोशी गावाच्या पायथ्याशी यायला आणि तिथून मला पुण्याच्या सरहद्दीत प्रवेश करायचा होता. मोठा सह्याद्रीची मोठी धार चढायची होती आणि कोकण दिव्याला यायचं होतं. तर ते पहिल्याच टप्प्यात मला तिथे संध्याकाळ झाली. तिथपर्यंत मी बऱ्यापैकी थकलेलो होतो आणि मग हे कायम चालू होतं मनामध्ये की हे एवढं कॅरी होईल का, हे सगळं साहित्य. पण निर्धार पण होता आणि असं फारसा काही मोठ्या प्रमाणात शारीरिक काही माझ्यावर ताण येतोय असं मला वाटत नव्हतं. एक म्हणजे थोडेसे संकेत मिळत होते की आपण हे वाहून नेऊ शकतो. मग पहिले 2-3 दिवस मला त्रास झाला त्या ओझ्याचा, बऱ्यापैकी सराव झाला. मग मी जंगलामध्ये छानपैकी मोबाईल बंद करून फिरत राहिलो. सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून पठारी भागात जास्त जायचं नाही, सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून कोकणाकडे कड्याकडे उतरायचं नाही आणि फक्त मधली मुख्य धार ही चालत राहायची उत्तरेकडे, असं एकमेव उद्दिष्ट होतं. आणि ते मी चालत राहिलो छानपैकी. मग वाटेमध्ये बऱ्यापैकी श्वापदं आली. जे काही सांगतायत त्याच्यामध्ये तुमच्या मनाचा निश्चय झालेला आहे, तुमचं शरीर तुम्हाला साथ देतंय, तुम्ही तितके दणकट आहात, तुम्ही सराव करतात, हे सगळ्या गोष्टी ठीक आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, रस्त्यात एखादा जंगलातला प्राणी आला, जसं की आत्ता बिबट्याचं प्रकरण खूप काही गाजतंय. बिबटे काय ते आहेत ऊसातले, पण आहे ना त्याचं एक भीतीच आहे ना माणसाची. नक्कीच. तुम्ही तर त्यांच्या साम्राज्यात जातायत. हो. आपल्याकडे एखादा हत्यार नाहीये किंवा काहीच नाहीये, आपण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काही नाहीये. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी ह्या जंगलामध्ये फिरताना वन्यप्राणी जे आहेत ते समोर आलेत आणि मग आता काय करायचंय असंही होण्याची शक्यता अधिक आहे ना. नक्कीच. असे प्रसंग काही आले का, आणि आले असतील तर मग ते तुम्ही कसे त्याला सामोरे गेलात, कारण की ते पण धाडशीच आहे. बघा, सह्याद्रीमध्ये तुम्ही फिरताना एक भावना आणि एक तुमच्या मनात हे नेहमी असलं पाहिजे की आपण ह्या जंगलामध्ये किंवा सह्याद्रीमध्ये आपण परके आहोत. सह्याद्री हा आपला नाही. सह्याद्री हा मूलतः पशुपक्ष्यांचा आहे आणि तिथल्या निसर्गामध्ये राहणारे जे जीवजंतू आहेत त्यांचा आहे. तर त्यांना टाळून, त्यांना त्रास देऊन आणि त्यांना कुठल्याही प्रकारची समस्या त्यांच्यासमोर निर्माण होईल असं करून तुम्ही जाऊ शकत नाही. मी तो नियम मात्र सातत्याने पाळला. मला या 18 दिवसाच्या भटकंतीमध्ये मी 7 ते 8 असे स्थळं होती, असे भाग होते जंगलातले की जिथे बिबट्यांचं वावर होता, बिबट्यांचे आवाज येत होते, बिबट्यांच्या खाणाखुणाच तिथे होत्या. म्हणजे पावलांचे ठसे असतील, त्यांच्या विष्ठा असतील, त्यांचे आवाज असतील. आणि तुम्हाला बिबट्यांच्या बाबतीत मी सांगतो, बिबटे जिथे असतात जंगलामध्ये, त्या जंगलामध्ये एक वेगळे संकेत मिळतात त्या क्षणी, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आता आम्ही सातत्याने जातो, त्यामुळे आमच्या ते लक्षात येतं की अरे इथे काहीतरी आहे. मग बिबटे जेव्हा असतात किंवा असे मोठे श्वापदं जेव्हा असतात त्यावेळी अधिकची काळजी घ्यावी लागते. अधिकची काळजी म्हणजे थांबणं, निरीक्षण करणं, आपले मार्ग बदलणं, जी काही तिथे ते श्वापदं असतील त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने निर्णय घ्यावे लागतात. ते मी घेत गेलो वेळोवेळी. मला पुढच्या म्हणजे ह्या सगळ्या धारेमध्ये गवे दिसले. गव्यांचं पण तुम्हाला मी एक सांगतो, तामिळी घाटाच्या पाठीमागच्या डोंगर धारेमध्ये मला गव्यांची झुंड दिसली. गवा जेव्हा 1500, 600, 700, 800 किलोचा गवा असतो, खूप मोठा गवा असतो आणि गवा इतका त्याचं ताकद असते, बिबट्यासुद्धा त्याच्या वाटेला जात नाही. तर बिबटे म्हणजे गवे जेव्हा चालतात तर ते खडे जे असतात किंवा दगड ते फुटतात रोड रोलर सारखे, इतकं त्याचं ताकद असते.
तर माझ्या वाटेमध्ये ते दिसलं आणि मी ज्या ज्या ठिकाणी असे काही प्रसंग आले त्या ठिकाणी माझ्या पद्धतीने निर्णय घेतले आणि छानपैकी माझ्या वाटा मार्ग बदलले आणि ती भटकंती चांगली गेली. पुढे भीमाशंकरच्या रांगेमध्ये मी एकदा संध्याकाळच्या वेळेस साधारणतः 7 वगैरे वाजले असतील. तर मी डोंगरधारेच्या थोडंसं वरती भागात पोहोचलो आणि तिथे मला 15-16 डोळे दिसले असे. फक्त डोळे दिसतात? फक्त डोळे असे दोन डोळे लुकतायत. माझ्याकडे हेड टॉर्च होता. हेड टॉर्चमुळे ते लांबून दिसले. मग मी थोडा आश्वस्त झालो की म्हटलं अरे वा, शेळ्या मेंढ्या बसल्यात छानपैकी. आता त्या बसलेल्या असल्या आहेत त्याच्यामुळे इथे कोणी असेल पण म्हणजे गुराखी पण असेल. मग आपण जरा इथेच मुक्काम करू. मग मी थोडासा अजून पुढे गेलो तर ते जे डोळे होते ते भराभर हालायला लागले. 4-5 डोळे इकडून तिकडे, 5-6 डोळे इकडून तिकडे. माझ्या एक असं लक्षात आलं की शेळ्या किंवा मेंढ्या यांची हालचाल एवढी जलद होऊ शकत नाही. म्हणून मग मी काय केलं की टॉर्च जो आहे त्याचा दुसरा म्हणजे जास्तीचा प्रकाश वाढवला. तर सगळे रानकुत्र्यांचा मोठा कळप होता तिथे. अरे बापरे. रानकुत्र्यांचा कळप असल्यावर आपण कितीही असलो शूरवीर किंवा आपल्याकडे अनुभव असला तर आपण घाबरतो आणि मी पण घाबरलो त्यावेळेस. मग तर पण ते असं आहे की अशा स्थितीमध्ये घाबरल्यानंतरही पुढचे निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजे. मी आपले स्तब्ध झालो, थोडं मागे आलो आणि मग नंतर पुन्हा तिसरी खटके हलवले मी. प्रकाश आणखीन मोठा झाला. रानकुत्र्यांनी त्यांचे मार्ग बदलले आणि ते निघून गेले. मग तिथे मी बऱ्यापैकी थांबून आणि मग नंतर त्याच ठिकाणी जरा सुरक्षित ठिकाणी मुक्काम केला. खोल जंगलात गेलो नाही. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यात मला रानडुकरं 3 ते 4 ठिकाणी रानडुकरांचा अनुभव आला. रानडुकरं माझ्या वाटेत अगदी समोर नाही आली पण ती गेली. आता रानडुकरांना सुद्धा तुम्ही त्रास जर दिला तर रानडुकरांचे जे काही हल्ले असतात हे घातक स्वरूपाचे असतात. भीमाशंकरच्याच रानात मला आजगर पण दिसला. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यात आपले हे विषारी जे नाग, फुरसं, मण्यार हे जे आहेत हे नेहमीच दिसत गेलं. परंतु हे सगळ्या श्वापदांची काळजी घेऊन त्यांना टाळून त्यांचा आदर राखून मी हे सगळं केलं. आणि मला असं कधी वाटलं नाही की ते येतील मला खातील किंवा माझं काय होणार. मी कळसुबाईपर्यंत जेव्हा गेलो तर कळसुबाई पर्वतरांगेच्या नाशिक धारेला नाशिक बाजूला जी धार उतरते तिथे मी छान मुक्काम केला. सगळे मुक्काम माझे हे एकट्याचेच होते, जंगलातले होते. 2-3 मुक्काम जे आहेत ते मी अशा ठिकाणी केले तिथे गाव होतं. तर बिबट्याची भीती इतकी सह्याद्रीमध्ये सध्या आहे. हे गावकरी गोळा व्हायचे आणि मला ते सांगायचे तुम्ही पुढे जायचं नाही, बिबट्या सगळ्या ठिकाणी आहे, तुम्ही अजिबात साहेब जायचं नाही, आमच्याच घरात झोपा, आमच्याच गावात झोपा, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यांचा अदब राखण्यासाठी मी गावात झोपलो आणि पुन्हा पहाटे माझी भटकंती सुरू व्हायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फिरत चाललोय कुठेतरी, जंगलात गेल्यानंतर जिथं गर्द अशी झाडी आहे, दाटवाट झाडांचं सगळा प्रदेश आहे, दिशा कळत नाही शक्यतो. अशा वेळेस मग नेमकं होतं असं की आपण कुठल्या दिशेला चाललोय, आपल्याला जायचंय त्याच दिशेला आहोत, आपला रस्ता तर चुकला नाहीये ना, आणि चालत चालत जायचंय. मग हे सगळं तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करत होता की एखादी दिशा ठीक आहे आपल्याला उत्तरेला जायचंय, तुमचा ट्रेक सुरू झाला, उत्तरेला जाता जाता अचानकच अरे आपण पश्चिमेकडे निघालोय ह्या बाजूच्या किंवा या इकडे जायचं नाही आपल्याला, आपण इकडे चुकीच्या मार्गाने निघालोय, आपण कड्याकडे जातोय जसं तुम्ही आधी म्हणालात, किंवा अरे आपण पठाराकडेच निघालोय, असं होण्याची शक्यता पण अधिक असते. मग अशा वेळेस असे प्रसंग काही घडले का की रस्ताच चुकलाय, आता काय करायचं बाबा? बघा मी रोज रस्ता चुकायचो, सकाळ दुपार संध्याकाळ रोज रस्ता चुकायचो. साधारणतः माझं हे चुकणं जे होतं हे 5, 6, 7 कधी कधी 10 किलोमीटरपर्यंत चुकायचो. माझी रोजची जी चालण्याचा जो हे होता साधारणतः मी 40 ते 50 किलोमीटर चालायचो रोज पाठपिशवी घेऊन. आणि त्याच्यात पुन्हा हे चुकलेलं अंतर जर तुम्ही अधिकचं मिळवलं तर ते कधी कधी 60 किलोमीटरपर्यंत व्हायचं. तर सकाळ संध्याकाळ चुकणं आहे, कारण आपण नियम असा केलाय की कोणाला विचारायचं नाही, वाट विचारायची नाही आणि मोबाईल बघायचा नाही. त्याचं मोल मला द्यावं लागलं, पण माझा सराव असल्यामुळे मी ते पण अनुभवलं, छानपैकी अनुभवलं. त्याचा तुम्ही म्हणता तसं एक अनुभव लागतो की नेमकं चुकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा. बघा जंगलामध्ये तुम्ही गेला ना सह्याद्रीच्या, कधी कधी इतक्या वाटा मिळतात, 15-15, 16-16 वाटा असतात. आणि
त्या वाटांपर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचता तिथे तर त्याच्या आधी तुम्ही 5-5 तास एकटे चालत आलेले असतात. पुढेही 5 तास माणूस नसतो. विचारायचं कोणाला कोणत्या वाटेने जायचं. मग तुमचा अनुभव तिथे उपयोगी येतो की काय निर्णय घ्यायचा, कोणत्या वाट्याला आपण जाऊ शकतो, चुकल्यानंतर कसं परत यायचं, कुठून परत यायचं. आणि जंगलामध्ये चकवे असतात, भुलभुलही असतो. जंगलामध्ये दुसरं काही नसतं, पण तुमचा अनुभवच कामाला येतो. तुमचा जर अनुभव कमी असेल तर तुम्हाला तो अधिकचं वेगळं काहीतरी वाटतं. पण ही सगळ्यात मोठी जी काही हे झाली हुकाचूक झाली असं म्हणू की मला इकडे जायचं होतं ती रस्ता मला सापडलाच नाही. सगळ्यात जास्त त्रास कुठे झाला की अरे आता हे मी खूप अंतर पार केलंय पण हे सगळं चुकीच्या दिशेला चाललोय. आणि मग ते रिअलाइज झालं आणि मग तिथून पुढे परत त्या उलट्या दिशेनं तिथे जिथे जायचंय तर हे सगळ्यात मोठं अंतर कुठल्या ठिकाणी झालं की अरे हे थोडासा चकवात झालाय आपल्यासोबत. बरोबर आहे. तुम्ही म्हणता तसं हे पहिल्यापासून झालं. मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की रायगड उतरल्या मी समोर सांदोशीच्या रानामध्ये चुकलो, 2-3 तास तिथे चुकलो. नंतर पुढे आपण तामिणीच्या भागात आलो, डोंगररांगांमध्ये तिथे चुकलो. त्याच्यानंतर लोणावळ्यानंतर आपण भीमाशंकरकडे जेव्हा जातो कोंडेश्वर मार्गे त्या रानात चुकलो. हे चुकणं चालूच होतं. म्हणजे अगदी नाणेघाटला चुकलो, पुढे हरिश्चंद्रगडाच्या पुढे चुकून मग आपल्याला मुळेच्या खोऱ्यात उतरावं लागतं. मुळा खोरा ओलांडून पुढे आपण जातो कात्राबाईची खिंड ओलांडून रतनगडाकडे, तिथेही चुकलो. आणि चुकण्याचा हा सिलसिला नुसता डोंगरातच नव्हता, तर त्र्यंबकेश्वर पासून साल्हेर भागामध्ये तुम्ही जर गेला तर पठारी भाग भरपूर आहे, तिथे डोंगररांगा कमी होतात. पण तिथे जी मुख्य समस्या येते ती धरणांची येते. मोठ्या प्रमाणात धरणांची संख्या आहे आणि धरण ओलांडायचं तर तुम्हाला 30-30 किलोमीटर त्याला वळसा घालावा लागतो. काही धरणांना 40 किलोमीटर वळसा घालावा लागतो. मग ते कसं करायचं, तर ते चुकणं आलंच. कारण तिथे काही पाट्या लावलेल्या नसतात की तुम्ही इकडनं जा तिकडनं जा. चुकायचं, अनुभव घ्यायचा, परत दिशाविषयक अंदाज बांधायचे आणि चालत राहायचं. तर तो छान असा खेळ असतो. पण तुम्हाला तो अनुभवता आला पाहिजे, तुम्हाला तो आनंदही वाटला पाहिजे. नाहीतर मग शारीरिक थकवा, मानसिक थकवा येतो आणि त्यातून वेगळे प्रसंग होण्याची शक्यता असते. बरोबर. माझ्या बाबतीत तसं काही झालं नाही. मी तुम्हाला आनंदाने सांगेल की जेव्हा मी 18व्या दिवशी साल्हेरच्या पायथ्याशी पोहोचलो, मी सकाळी 10-10:30 वाजता सातमाळ पर्वतरांगांमधून मला लांबून साल्हेर दिसला. साल्हेरची जी साल्हेर आणि सालोटा ती जी डोंगराची धार आहे, तर त्याचं मला एक अशी टोपोग्राफी माहिती होती की मग मी ओळखलं काय, अरे साल्हेर आलाय. साल्हेर आल्यानंतर मी जरा दिगमूढ झालो, थोडा नाराज पण झालो की आला साल्हेर, आता आपली भटकंती संपणार, यात्रा संपणार. पण ती साल्हेरला पाहिल्यानंतर 1-2 तासातच मी चुकल्यानंतर मी आणखीन स्वतःला चुकवून घेतलं की आता काय साल्हेर समोरच आहे, भटका मग छानपैकी. मग असंच रेंगळलो छानपैकी, लोकांना या तिकडे काही भेटलो डोंगरधारांमध्ये आणि छानपैकी संध्याकाळी 6 वाजता 5 वाजेच्या दरम्यान मी साल्हेर वाडीत आलो. आणि मग तिथे लोकांनी सांगितलं आता काही जाऊ नका, आता तुमची यात्रा संपलीच आहे. मी त्यांना सांगितलं लोकांना मी यात्रेने आलोय वगैरे, असं यात्रा करतोय आणि आज माझी यात्रा संपते इथे. तर मग लोकांनी सांगितलं की तुम्ही उद्या जा. मी म्हटलं नाही, मी आत्ताच जाईल. कारण उत्साह इतका छान होता. आणि साल्हेरचं परशुराम शिखर, जे कळसुबाईचं शिखर जे महाराष्ट्रातलं 1 नंबरचं शिखर, त्याच्यानंतरचं 2 नंबरचं शिखर जे परशुराम शिखर आहे, जे साल्हेर किल्ल्यावर आहे. आणि साल्हेर हा शिवरायांच्या यादीतील सर्वात उंच किल्ला. मला खूप ओढ होती की जाऊन मी साल्हेरला पाहील, डोळे भरून परशुरामाच्या इथे जाईल. आणि बघा, तुमचं अशी काही मोहीम असते ना तुमची, जेव्हा तुमचं शेवटाला येते आणि ते शेवटचं दृश्य बघताना तुम्ही, ते फार वेगळं असतं, त्या भावना पण फार वेगळ्या असतात. मी गेलो छानपैकी, तिथे मोहीम संपली. परशुरामाचं दर्शन त्या दिवशी, म्हणजे हे 23 तारखेची गोष्ट आहे, 23 तारखेला रात्री 7-8 वाजता शेवटचं दर्शन घेतलं. आणि मी तिथे साल्हेरच्या किल्ल्यावरच टाका आहे, गुहा आहे, गुहामध्ये एकटा मी झोपलो. बऱ्याच ठिकाणी मी एकटाच झोपत होतो. आणि 1 वाजता मी उठलो, मध्यरात्री 1 वाजता उठलो. मला असं वाटलं पहाट झाली. मी आपली आवरासावर सुरू केली आणि मोबाईल एअर मोडच असतो. एअर मोडवर तुम्हाला हे दिसतो, म्हणजे वेळ दिसते. पाहिलं तर 1 वाजलेला. मी म्हटलं आता काय करायचं काय. असं ठरवलं की उतरूया साल्हेर मस्तपैकी. मी 1 वाजता साल्हेर उतरायला सुरुवात केली. छानपैकी आकाश शांत साल्हेर होतं. 3:30 वाजता मी साल्हेरवाडीत आलो आणि गावात झोपलो. आणि 7 वाजता मग
घराकडे परतलो. या सगळ्या ट्रेकमध्ये दुसरा एक धोका, जसं मी वन्य प्राण्यांचा पहिला धोका म्हणालो, दुसरा एक धोका की जिथं मोठ्या प्रमाणात अशी झाडांची गर्दी आहे किंवा जंगल आहे, त्या जंगलात काय काय प्रकारचे कार्यक्रम सध्या चालतात हे आपल्याला माहिती आहे. मग भामटे असतील, चोर असतील, काही पण असू शकतं. मग असं कुठं अडवण्याचा प्रयत्न झाला का? किंवा एकटा माणूस दिसतोय, मग याला अडवू, चांगला ऐवज सापडला आपल्याला, तर असं कधी झालं का? किंवा असं काही एखादा प्रसंग घडला का? कारण की असे प्रकार बहुतांश वेळेस मानवी वस्तीत होतात, तर तुम्ही तर जंगलात आहात की रात्रीचं आहे, एकटाच आहे, मग याला लुटूया, असंही होण्याची शक्यता असते. कारण चोर भामटे कुठेही असू शकतात. असं काही झालं? नक्की झालं. 3 वेळा झालं असं. पहिला प्रसंग मला नाणेघाटच्या दरम्यान आला. तिथे दोन लोक आले, मोटरसायकलवरच आले. त्यांनी चौकशी सुरू केली. आता ते त्यांचं जे बोलणं होतं आपल्याला लगेच जाणवतं की ही वेगळी माणसं आहेत आणि त्यांचे काहीतरी वेगळे डाव आहेत. पण त्यांना मी पूर्णपणे व्यवस्थित सांगायचो की हे असं आहे, असं आहे, मी इकडनं आलो, इकडनं चाललो. आणि नंतर काय व्हायचं, ते निघून जायचे. हाच मला अनुभव आला. मी जेव्हा कळसुबाई उतरून मुंबई नाशिक महामार्ग जो आहे तो ओलांडून जेव्हा त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये आलो, तिथे मला 3 जण आडवे आले. 2 मोटरसायकल होत्या. एका मोटरसायकल 2 होते, एकावर एक होता. आणि ते जाणवत होतं की भामटे लुटण्याच्या अपेक्षेने आलेत. काय चाललंय, कुठे चाललंय, बॅग दाखवा, हे करा, ते करा. मी त्यांना सांगितलं, बघा म्हटलं, मी माझ्या बॅगेमध्ये काय पीठ आहे, डाळी साडीत, बाकी काही नाही. आणि मी मग स्वतःहूनच त्यांना सांगायचो न घाबरता की मी अशी यात्रा करतोय, अशा ठिकाणी चाललोय. आणि मला एक आणि तिसरा जो प्रसंग आला तो मला साल्हेरीच्या भागामध्ये आला. पण सुदैवाने या तिन्ही ठिकाणी मला त्यांनी काही इजाही केली नाही, लूटही केली नाही, परंतु ती वेगळी माणसं होती. अर्थात ह्या लोकांशी बोलताना मी एका आत्मविश्वासाने बोलायचो आणि त्यांना परिसरातली माहिती पण द्यायचो. मग त्यांना त्या क्षणी वाटायचं की हा नवीन नाही आहे, हा जुना आहे. मग तुम्हाला तो फायदा झाला त्याचा. म्हणजे भौगोलिक स्थितीचं तुम्हाला माहिती जर असली तर त्याचे फायदे मिळतात. आणि तुम्ही कोणत्या भावनेने चाललेत या भावनेला दाद देतात कधी कधी चोर, असं वाटतं मला. पण ते खरं तर रिस्की आहे अर्थातच. या सगळ्या प्रवासात जसे काही आव्हानं अडचणी असतात, तसे काही चांगले सुखद अनुभव माणुसकीचे, किंवा जिथे म्हणू की अरे आहे या जगात माणुसकी ओतुंबून अशी ओतपोत भरलेली आहे, असं काही प्रसंग सुद्धा तुमच्या वाट्याला आले जिथे तुम्ही एक दिवस आजारी पडलेला होतात हा सगळा पराक्रम करताना, आणि मग एक शेतकरी भेटला आणि त्या शेतकऱ्याने तुम्हाला काय खाण्याचा आग्रह केला, आराम करा वगैरे, अशी तुमची काळजी घेतली, नेमका अनुभव काय होता? बघा, मी तुम्हाला आधी जसं म्हणालो, सह्याद्रीतली माणसं फार वेगळी माणसं आहेत आणि त्यांचे अनुभव वारंवार येतात सगळ्या ठिकाणी. आणि या सगळ्या यात्रेचं माझं स्फूर्तिस्थान किंवा प्रेरणास्थान किंवा आधारस्तंभ हीच माणसं होती. मला माहिती की काही झालं तर मला मदत करायला ही माणसं आहेत. त्या हिमतीवरच मी यात्रा केली. आणि एका ठिकाणी मी आजारी पडलो. म्हणजे तो भाग जो होता, मी एकदा आपण कुसूर पठार सोडलं भीमाशंकरच्या कडे जाताना, ते एक वानरखिंड म्हणून आहे. वानरखिंडीतून मी जवळपास दिवसभर चालत जंगलातून भीमाशंकरला आलो. भीमाशंकरचं दर्शन घेऊन मी पुन्हा कोंढवळच्या जंगलातून औपे घाटाकडे आलो. तर हा जो आहे ना, हा खूप मोठा पॅच आहे. तो मी एका दिवसात पार केला. कदाचित 40-50 किलोमीटर अंतर असेल. मग त्या औपे गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मी खूप थकलेलो होतो आणि सह्याद्रीचा गार वारा खूप लागला होता, थंडी वाढलेली होती. मी आजारी पडलो तिथे. आजारी पडल्यानंतरही आजारी पडलो म्हणजे खूपच आजारी पडलो. मला उठवत नव्हतं, अशक्तपणा होता, ताप भरलेला होता अंगात. पहाटे मी जेव्हा उठलो, मी ठरवलं की तरी पण चालायचं, जोपर्यंत आहे ना शक्य तोपर्यंत चालूया. आणि मला एक माझा आत्मविश्वास पण होता की हे आजार पण तात्कालिक आहे, हे जाईल, याला आरामाची गरज आहे. मग मी आपला हळूहळू बस उठ करत असं दिवसभर चाललो. त्या दरम्यान एका ठिकाणी जेवण पण झालेलं नव्हतं. मग अशक्तपणा इतका आला की चालवत नव्हतं. मग त्या एकदा अशा स्थितीत रानातून एक शेतकरी आला. त्याने माझी आवाज ओळखली. ते म्हणे, झोपा तुम्ही माझ्या झोपडीच्या इथे. मग त्याने मला झोपवलं. मी आराम केला तिथे. आणि तो घरी जाऊन त्याने माझ्यासाठी पोळी म्हणजे भाजी भाकरी घेऊन आला. त्याने ती खाऊ घातली मला.
आणि मग तो म्हणाला की आता साहेब जाऊ नका तुम्ही, उद्या मी तुम्हाला मोटरसायकलवर सोडतो आणि तुम्ही पुण्याकडे निघून जा. मी त्याला म्हटलं नाही मी जाईल म्हटलं. आणि मग तो म्हणाला की तुम्ही जा म्हणे, जर समजा अडचण आली तर मी पाठीमागून येईलच मोटरसायकलवर, अडचण आली तर काही तुम्ही काळजी करू नका. त्याने असं आश्वस्त केलं. मी गेलो पुढे आणि पुढच्या गावात पोहोचलो मी हातविजला. तिथे मी दुपारी 4:30 वाजता झोपलो. 4:30 वाजता झोपलो तर दुसऱ्या दिवशी 4 वाजता उठलो. म्हणजे 12 तास मी झोप घेतली छानपैकी. आणि 12 तास झोप घेतली, इतका ताजातवाना झालो की आजारी पडलो असं वाटायला कुठलीच खाणाखुणा शरीरावर नव्हत्या. आणि मग ती छान भटकंती झाली. तर ही अशी माणसं आहेत. हे सगळं तुम्ही करताय त्यावेळेस प्रेक्षकांना कदाचित असं होईल की एकटाच फकीर असल्यासारखा माणूस आहे, कुटुंब वगैरे नाही आहे काही, मग आपलं जे मनात आलं ते करतोय. तर ते असं नाही आहे. तुमच्या घरच्यांची नेमकी मनस्थिती काय होती की तुम्ही असं सांगतायत, आता ठीक आहे 1-2 दिवसांसाठी तुम्ही जातायत, तर 2 दिवसात येणार आहेत, कॉन्टॅक्टमध्ये मोबाईल आहे राहण्यासाठी, फोन करू शकतात तुम्हाला घरची माणसं. हे सगळं करत असताना तुम्ही ते काहीच करत नव्हतात. या सगळ्यांमध्ये घरच्यांचं पण एक मानसिक तयारी असणं की 17-18 दिवस माणूस जातोय आपला कुणीतरी आणि तो जंगलात जातोय आणि हे सगळं जे काही संपर्काची साधनं आहेत ती नसणार आहेत. काय रिॲक्शन होती घरच्यांची हे नाही नक्कीच तुम्ही जे म्हणता तसं एक काळजी असते. पण माझ्या म्हणजे मी स्वतः व्यक्तिशः खूप सुदैवी की माझ्या घरच्या सगळ्या मंडळींकडून माझ्या ह्या सगळ्या आवडीनिवडीला खूप असं प्रोत्साहन असतं. त्यात मोठा वाटा माझ्या पत्नीचा आहे. ती निसर्गात फिरत नाही पण ती कमालीची निसर्गवेडी आहे. आणि तिला हे माहिती आहे की माझ्या पतीचा अनुभव केवढा आहे, अभ्यास किती आहे, त्याला कुठल्या तो अडचणीला सामोरं गेल्यानंतर तो त्याच्यातून मार्ग काढू शकतो. तिला हे देखील माहिती की याला नातेवाईकांपेक्षा दऱ्या डोंगरातल्या लोकांचे जास्त फोन येतात. आणि आमच्या सुखदुःखांमध्ये सुद्धा ही माणसं सहभागी होतात, आम्ही सुद्धा सहभागी होतो. त्यामुळे हे आपल्या घरातला माणूस जो आहे तो काही परक्या ठिकाणी चाललाय असं तिलाही वाटलं नाही. हां. आणि त्यामुळे एक थोडी काळजी असते पण अति काळजी नव्हती, हे पण सांगायला मला बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं सरांनी जे काही 18 दिवसाची भटकंती केली, ज्याला सोलो ट्रिप म्हणू, सोलो ट्रेक म्हणू, ती सगळी केली. त्याच्यामध्ये आव्हानं होती, अडचणी होत्या. ते एकट्यानं करणं जसं सर सांगतायत तसं ते जोखमीचंच आहे. सराव असेल तर असं करणं अशा पद्धतीनं हे तरीही रिस्कीच आहे. मीही म्हणजे प्रेक्षकांना नक्की, कारण की आपलं कुणीतरी हे सांगण्याचा किंवा या चर्चेचा उद्देश हा की निसर्गाच्या सानिध्यात जाऊन माणसं चांगल्या पद्धतीनं एक अनुभव घेऊ शकतात, परंतु त्याचं काहीतरी एक टोक गाठणं हे अंगलट सुद्धा येऊ शकतं. पण तरीही हे सगळं चर्चा आपण का केली तर याची तुम्हाला पण अशा आपल्या आजूबाजूला माणसं आहेत जे या पद्धतीनं काहीतरी वेगळेपणानं करत असतात, तर तेच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा हा प्रयत्न होता. मनोज सर, तुम्ही वेळ दिलात, सविस्तर तुमच्या मोहिमेबद्दल आम्हाला सांगितलं, आमच्यासोबत त्याबद्दल संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे नमस्कार.